प्रभूला धन्यवाद देते प्रियानो. परमेश्वराने मला ही संधी दिली, त्याच्या वचनातून बोलण्याची मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. या समय प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया नेहेम्या याचा पहिला अध्याय वचन 4. नेहेम्या याचा पहिला अध्याय वचन 4. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली की ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे जो नेहेम्या आहे तो या ठिकाणामध्ये जे उपवास आणि प्रार्थनेचं महत्त्व आहे तो प्रियानो या वचनामध्ये प्रियानो आम्हाला दाखवून देत आहे. आणि मी बघतो की प्रियानो ज्या प्रकारे नेहेम्याचा पहिला अध्याय वचन 4 मध्ये आम्ही बघितलं की हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. हालेलुया. सो मी बघतो की प्रियानो नेहेम्या हा जो आहे प्रियानो हा यहुदी वंशातला असावा असा अनेक विद्वानांचं मत आहे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं नेहेम्याचा 2 अध्याय वचन 5 मध्ये आम्ही बघतो की राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली तर आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदी देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. यावरून प्रियानो अनेक विद्वानांचं मत आहे की जो नेहेम्या आहे तो यहुदा आणि एक राजघराण्यातला आहे. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की बॅबिलॉनमध्ये ज्यावेळेस प्रियानो बंदिवासामध्ये यहुदा आणि इस्रायलला घेऊन गेले प्रियानो, आम्ही बघतो की त्यातले जे निवडक पुरुष होते, हालेलुया, जे राजघराण्यातले होते त्यांना प्रियानो एक विशेष प्रकारची ट्रेनिंग दिली गेली आणि प्रियानो ते बाबेलच्या जो राजा नबुखेदनेस्सर होता याच्या प्रियानो राजवाड्यात ते मोठ्या पदावर काम करत होते. आणि त्याचमध्ये आम्हाला प्रियानो शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियल पाहायला मिळतात. हालेलुया. सो जे प्रियानो आम्ही बघतो की जे बंदिवासात गेले होते प्रियानो त्यामधले जे कुशल किंवा प्रियानो जे वक्तृत्ववान असतील किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी क्षमता असेल असे निवडक लोक प्रियानो त्यावेळेस निवडले जायचे आणि त्यांना एक मोठ्या पदासाठी नियुक्त केलं जायचं. हालेलुया. यासाठी प्रियानो आम्हाला बाबेलचा बंदिवास जर माहीत असेल तर त्यावेळेस आम्हाला समजेल की हे बाबेलमध्ये कसे गेले. हालेलुया. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस यहुदा आणि इस्रायली परमेश्वराच्या विरोधात ते गेले आणि परमेश्वराने 70 वर्षाच्या बंदिवासामध्ये त्यांना पाठवलं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियानो 70 वर्ष बंदिवासात राहिल्यानंतर पारसाच्या राजाने प्रियानो बॅबिलोनवर वर्चस्व केलं. आणि नंतर आम्ही बघतो की एस्तेरच्या काळामध्ये जशी एस्तेर प्रियानो शूशन राजवाड्यात गेली, पारसमध्ये गेली, तसंच प्रियानो नेहेम्या देखील आम्ही बघतो की पारसचा राजा जो आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये आम्ही बघतो की हा जो नेहेम्या आहे आणि पारसाचा राजा जो अर्थश आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने काम केलं. हालेलुया. सो एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय वचन 11. दुसरे इतिहास 36 11 ते पुढे. सिदकिया राजा राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो प्रियानो की सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 11 वर्ष राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. इर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. नबुखेदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ व्हावयास लाविले होते. त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. त्याचप्रमाणेच सर्व मुख्य याजकांनी लोकांनी अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. सो आम्ही बघतो की प्रियानो बंदिवासात जाण्याची अनेक कारणं होती. हालेलुया. मुख्य म्हणजे जे राजे होते त्यावेळेसचे जे राजे होते ते बरेचसे राजे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराच्या दृष्टीने योग्य होते, परंतु प्रियानो बरेचसे राजे असे होते की जे वाईट मार्गाचं अनुकरण करणारे होते. आणि त्याचबरोबर प्रियानो आणखी आम्ही बघतो की ते जे होते ते कठीण अंतकरणाचे लोक होते. हालेलुया.
त्यानंतर वचन 14 मध्ये आम्ही बघतो की त्याचप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पातक केले. यामध्ये प्राणो मूर्तीपूजा असेल, त्यानंतर प्राणो अनैतिकता असेल, अनेक गोष्टी यामध्ये होत्या. आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते त्यांनी ते भ्रष्ट केले. हालेलुया. सो याबद्दल मी तुम्हाला बोलले होते की कशा प्रकारे त्यांनी त्या मंदिराला भ्रष्ट केलं. त्या अमंगळ गोष्टी, अनेक वेगवेगळे कारण होते की प्राणो ज्यामुळे परमेश्वराने जे मंदिर पवित्र केलं होतं ते मंदिर कसं झालं होतं, भ्रष्ट झालं होतं. आणि पुढे आणखी वचनामध्ये आम्ही बघतो की त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूताच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. प्रियानो, बऱ्याचदा परमेश्वराची करुणा आमच्यावर असते. म्हणून प्रियानो, एखादं अरिष्ट, एखादं संकट येण्या अगोदर परमेश्वर बऱ्याचदा त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सावध करत असतो, फक्त त्याच्या करुणेमुळे बरं का. हालेलुया, हालेलुया. तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रियानो आम्हाला चेतावणी देतो, वेगवेगळ्या माध्यमाने तो आम्हाला सावध करतो, पण बऱ्याच वेळेस आम्ही सावध होत नाही. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिल्या वचन 16 मध्ये, पण ते देवाच्या दूताची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित व त्यांच्या संदेष्टाची निर्भसना करीत शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्या लोकांवर भडकला व त्याचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. होईल तितकं परमेश्वर प्रियानो आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतो, होईल तितकं परमेश्वर प्रियानो आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही समजून घेत नाही, परमेश्वराकडे जितके उपाय आहे तितके उपाय परमेश्वर करतो प्रियानो. हालेलुया. तो कुठलीच कसूर ठेवत नाही. वेगवेगळ्या संदेष्टांच्या द्वारे, वेगवेगळ्या सेवकाच्या द्वारे, अनेक लोकांच्या द्वारे प्रियानो परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सावध करतो. परंतु प्रियानो बऱ्याचदा ह्या लोकांसारखं प्रियानो आम्ही देवाच्या वचनाला तुच्छ मानतो किंवा दुर्लक्ष करतो, संदेष्टांची निर्भासना करतो किंवा त्या गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. आणि हे का करतो माहिती परमेश्वर, कारण देवाची आमच्यावर करुणा आहे. म्हणून प्रियानो परमेश्वराकडे जितके उपाय आहे तितके उपाय परमेश्वर आमच्यासाठी करतो. हालेलुया. एखाद्या विश्वासणाऱ्याच्या द्वारे, सेवकाच्या द्वारे, वेगवेगळ्या माध्यमातून प्रियानो परमेश्वर आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं ऐकत नाही त्यावेळेस वचन आम्हाला सांगतं की शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काहीच उपाय राहिला नाही. कोणावर भडकला? त्याच्या लोकांवर. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही ऐकतच नाही प्रियानो, परमेश्वर होईल तितकं आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या वेळेस प्रियानो आम्ही परमेश्वराचं ऐकतच नाही, शेवटी परमेश्वर ॲक्शन घेतो. हालेलुया, हालेलुया. बराच वेळेस परमेश्वर थांबतो की नाही, आता तरी माझे लोक बदलतील, आता तरी त्यांचं कठीण मन बदलेल. परंतु प्रियानो बऱ्याच वेळेस आम्ही परमेश्वराचं ऐकत नाही, परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो, आमचं अंतःकरण कठीण करतो आणि मग परमेश्वराकडे शेवटी पर्याय उरत नाही. कुठलाच ऑप्शन उरत नाही की ज्याद्वारे देव आम्हाला वाचवेल. म्हणून जर परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला बोलतो, सावध करतो प्रियानो, त्याच वेळेस आम्ही सुधारणं गरजेचं आहे. हालेलुया. नाही तर परमेश्वर आमचा बचाव करणार नाही, कारण त्याच्याकडे कुठलंच ऑप्शन उरणार नाही. आणि वचनामध्ये आम्ही बघतो की शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. कोणाकडे उपाय राहिला नाही? देवाकडे. आणि म्हणून परमेश्वराने आम्ही बघतो की इस्रायल आणि यहुदाला नबुखदनेस्सराच्या हातामध्ये दिलं. हालेलुया. सगळ्या गोष्टी देवाच्या नियंत्रणात आहे प्रियानो. जर परमेश्वर एखाद्या राजाला घालून देऊ शकतो तर परमेश्वर एखाद्या राजाला घेऊन येऊ शकतो. हालेलुया. अशूरच्या राजाबद्दल आम्ही ऐकलं की परमेश्वराने अशूरच्या राजाचा कसा उपयोग केला होता. अशूरचा राजा म्हणतो की परमेश्वराने मला सांगितलं वाचून मी आलो आहे का? परमेश्वरानेच मला पाठवले, परमेश्वरानेच मला सांगितलंय. हालेलुया. सो प्रत्येक राजा, प्रत्येक यंत्रणा ही परमेश्वराच्या हातामध्ये आहे प्रियानो. आणि परमेश्वर त्याला पाहिजे तसं उपयोगात आणू शकतो. हालेलुया. त्याच्या लोकांना वळण लावण्यासाठी, शासन करण्यासाठी, अनेक गोष्टी शिकवण्यासाठी. हालेलुया. आणखी प्रियानो वचन 17 मध्ये आम्ही बघतो की त्याने त्याचवर खासदाच्या राजाची स्वारी आणली. त्याने त्याच्या तरुण पुरुषास त्याच्या पवित्र भुवनात
तलवारीने वधिले, त्याने तरुणावर किंवा कुमारीवर, वृद्धावर किंवा वयातीतवर दया केली नाही. परमेश्वराने सर्वांस त्याच्या हाती कोणी दिले? जरा सांगा. हालेलुया, हालेलुया. सैतानाने दिलं का? कोणी दिलं? वाचच असतं ते शेवटचे ओळ वाचा, 17चं शेवट. त्याने त्याच्या तरुण पुरुषास त्यांच्याच पवित्र भुवनातून तलवारीने वधिले, त्याने तरुणावर किंवा कुमारीवर, वृद्धावर किंवा वयातीतावर दया केली नाही. परमेश्वराने सर्वांस त्यांच्या हाती दिली. कोणी दिलं? जरा सांगा. हालेलुया. ज्यावेळेस मी देवाच्या विरोधात जातो प्रार्थनो, परमेश्वर आम्हाला दंड देतो. या ठिकाणी वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की परमेश्वराने सर्वांस त्याच्या हाती दिले. जर परमेश्वराला शत्रूच्या हातातून सोडवता येतं प्राणो, तर परमेश्वराला शत्रूच्या हातामध्ये देताही येतं. फक्त हे आमच्या वागण्यावर अवलंबून आहे की आम्ही जसं वागतो तसं प्रतिफळ आम्हाला मिळतं. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की देवाच्या मंदिरातील लहान मोठी सर्व पात्रे व निधी आणि राजा व त्याचे सरदार यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. खासदी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला. जे परमेश्वराचं मंदिर होतं प्राणो, जे अत्यंत पवित्र भव्य मंदिर होतं प्राणो, ते जाळल्या गेलं. का? कारण ते भ्रष्ट झालं होतं. परमेश्वराचा कोप त्या स्थानावर, त्या ठिकाणावर आला होता, कारण प्राणो ते सर्व अशुद्ध झालं होतं. हालेलुया. म्हणून प्राणो आम्ही देवाचं जे मंदिर आहोत, जे आत्मिक आम्ही मंदिर आहोत प्राणो, आम्ही ह्या मंदिराला खूप जपणं गरजेचं आहे. कारण आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे प्राणो. जर हे भ्रष्ट होतंय चुकीने, व्यसनाने, एखाद्या पापाने, अनैतिकतेने, तर प्राणो परमेश्वराचा कोप त्यावर येतो. म्हणून प्राणो आम्ही आमच्या शारीरिक मंदिराचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं तुमचं शरीर हे देवाचं. परमेश्वराने त्याच्या मंदिरावर दया केली का? हालेलुया. आम्ही बघतो की काही असे उदाहरण आहे की फक्त प्राणो कोशाला हात लावला किंवा इतर गोष्टी आम्ही बघतो की फक्त हात लावला प्राणो तर ती व्यक्ती मरण पावले. उज्याने कोशाला धरण्याचा प्रयत्न केला. कोशाला ज्यावेळेस तो हात लावत होता परमेश्वराचा तडाखा त्याला बसला आणि तो मरण पावला. हालेलुया. उजिया राजा ज्याने परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन धुपाटणं आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्याच वेळेस परमेश्वराने त्याला तडाखा दिला आणि उजिया राजा कोडाने भरला. मग परमेश्वराच्या मंदिराला ज्यावेळेस हे प्राणो जाळून टाकत होते, परमेश्वराने त्यांना थांबवता आलं नसतं का? परमेश्वराने त्यांना थांबवलं नसतं का? निश्चित थांबवलं असतं. ज्यांनी फक्त हात लावलं, काही जणांनी कोशाला फक्त न्याहाळलं होतं, ते मरण पावले. फक्त न्याहाळलं, हात पण नव्हता लावला. हे तर परमेश्वराच्या मंदिराला प्राणो भ्रष्ट जे मंदिर झालं होतं त्याला जाळत होते, तर त्यावेळेस परमेश्वर थांबू शकला नसता का? निश्चित परमेश्वर थांबू शकला असता. परंतु प्राणो ह्या गोष्टी सर्व काही देवाकडून होत होत्या. म्हणून प्राणो आम्ही आमच्या शरीराची, आमच्या स्वतःची प्राणो शुद्धता ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे आणि यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. कुठल्याच प्रकारची अशुद्धता, भ्रष्टता परमेश्वर मुळीच सहन करत नाही. मग ते कितीही प्रेम त्याच्या लोकावर किंवा मंदिरावर असेल तरी परमेश्वर त्याच्यावर दया करत नाही. हालेलुया. म्हणून आमच्या शरीराचं आम्ही विशेष रक्षण करणं गरजेचं आहे. सो या वचनामध्ये आम्ही बघतो ज्या प्रकारे वचन 19 मध्ये की खासदी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला. हालेलुया. आजचं जे वचन आहे प्राणो हे कोटा संदर्भातच आहे. जो नेहेम्या आहे प्राणो, या नेहेम्याने जे उपवास केला प्राणो, त्या उपवासा संदर्भात नेहेम्याचा उपवास आणि पुनर्बांधणीच्या तयारीसाठी. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो आहे नेहेम्याचा उपवास पुनर्बांधणीच्या तयारीसाठी. जर ह्या गोष्टी आम्हाला समजल्या प्राणो, तर आम्हाला समजेल की नेहेम्याने जो कोट पडलेला होता त्या कोटाला कसं उभारलं. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 19 मध्ये की खासदी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकिले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथले वाडे आग लावून जाळिले व त्यातल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.
जे तलवारीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांस तो राजा बाबेलास घेऊन गेला. पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजाचे दासी होऊन राहिले. परमेश्वराने इर्मयाच्या मुखाने प्रगट केलेले वचन पुरे होऊन देशात शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे 70 वर्ष पुरी होत तोपर्यंत त्यात शांतता नांदत होती. ज्यावेळेस प्राणो यहुदा आणि इस्रायलने परमेश्वराच्या विरोधात ते गेले प्राणो, त्यांनी देवाच्या दूताची टेर उडवली, संदेष्टाची निर्भसना केली. परमेश्वर जो आदेश त्यांना देत होता तो त्यांनी पालन केला नाही. त्यावेळेस परमेश्वराने नबुखेदनेसराला पाठवलं आणि नबुखेदनेसर प्राणो जे यरुशलेमेतले जे यहुद्यातील लोक होते त्यांना कुठे घेऊन गेला? बाबेलामध्ये. हालेलुया. बाबेल त्यांच्या जीवनामध्ये का आला? बाबेलचा बंदिवास त्यांच्या जीवनात का आला? जे मोठ्या मोठ्या महलात राहणारे, परमेश्वराच्या निवडलेल्या स्थानात राहणारे लोक, त्यांना बाबेलच्या बंदिवासामध्ये का जावं लागलं? हालेलुया. परमेश्वराच्या उपस्थितीपासून, परमेश्वराच्या मंदिरापासून त्यांना दूर होऊन एक गुलामगिरी, एक मूर्तीपूजक राष्ट्रामध्ये त्यांना का राहावं लागलं? हालेलुया. याचं कारण होतं की परमेश्वर जो त्यांना आदेश देत होता प्राणो, त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं नाही. बराच वेळेस प्राणो आम्ही सुखाच्या अवस्थेत असतो, परंतु प्राणो बाबेल सारखे अनेक बंदिवास आमच्या जीवनामध्ये येतात. प्राणो जे यरुशलेमेत त्यांना मिळत होतं, परमेश्वराची उपस्थिती असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्या बाबेलमध्ये त्यांना मिळाल्या का हो? बाबेलमध्ये बंदिवान होऊन ते राहत होते. हालेलुया. त्यांना त्यांची स्वतःची घरं सोडावी लागली, मालमत्ता सोडाव्या लागल्या, त्यांची मळे असतील, जैतुनाचे मळे असतील, द्राक्षीचे मळे असतील, सगळ्या गोष्टी सोडाव्या लागल्या आणि एक गुलाम म्हणून त्यांना बाबेलमध्ये राहावं लागलं. सो ही शिकवण आमच्यासाठी आहे प्राणो की ज्या वेळेस परमेश्वराच्या विरोधात आम्ही जातो किंवा ज्या वेळेस आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करत नाही प्राणो, परमेश्वर मग आम्हाला सुखावस्थेत काढून कुठे नेतो? दुःखाच्या अवस्थेत नेतो, बाबेलमध्ये नेतो. यरुशलेमेतून काढून कुठे नेतो? ज्यावेळेस त्याचं मंदिर भ्रष्ट केलं जातं, ज्यावेळेस त्याचे आदेश पालन केला जात नाही, ज्यावेळेस संदेशाच्या देवाच्या सेवकांचा अपमान होतो, निर्भासना होती, जो संदेश परमेश्वराकडून आला तो संदेश आम्ही मान्य करत नाही, त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात. हे आमच्यासाठी उदाहरण आहे प्राणो. या गोष्टी आम्हाला शिकवतात की ज्या वेळेस परमेश्वराकडून आम्हाला जर आदेश मिळतो तर आम्ही त्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. जर पालन होत नाही तर परमेश्वराकडे कुठलाच उपाय उरत नाही आणि मग परमेश्वर आम्हाला बाबेलमध्ये पाठवून देतो. हे सगळं परमेश्वराने केलं. म्हणून ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघितलं प्राणो, दुसरे इतिहासाचा 36वा अध्याय आणि वचन 17 मध्ये की परमेश्वराने सर्वांस त्याच्या हाती दिलं. हालेलुया. जर परमेश्वर सुख देऊ शकतो तर त्याचबरोबर तो दुःख पण देऊ शकतो. हालेलुया. ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराकडे आहे, परंतु ह्या प्राप्त होण्यामागे प्राणो बरेचसे कारण असतात. हालेलुया. आणि ते सर्वस्वी आमच्यावर अवलंबून आहे. जर आम्ही योग्य प्रकारे जगतो प्राणो तर परमेश्वर कुठल्याच प्रकारचं शासन आमच्या जीवनाला करणार नाही. आम्हाला कधीच बंदिवासामध्ये जावं लागणार नाही जर योग्य वेळी आम्ही त्याच्या आदेशाचं पालन करतो तर. हालेलुया. सो ज्यावेळेस प्राणो हा यरुशलेमेचा कोट पाडला गेला आणि आम्ही बघतो की प्राणो हा जो नेहेम्या आहे हा बंदिवासात होता आणि त्यानंतर प्राणो तो पारसामध्ये गेला. ज्यावेळेस पारसाच्या राजाने बॅबिलॉनवर स्वारी केली, वर्चस्व केलं, त्यानंतर आम्ही बघतो की जशी एस्तेर अश्वरोष राजाच्या काळामध्ये कुठे गेली? पारसाच्या राजाकडे गेली. बरोबर? बरोबर का? बॅबिलोन त्यानंतर पारसियन आले. बरोबर का? ओके. सो पारसाच्या काळामध्ये प्राणो आम्ही बघतो की हा जो नेहेम्या आहे कदाचित तो लहान असेल किंवा तरुण असेल आणि बऱ्याच गोष्टी त्याने आपल्या पूर्वजांकडून ऐकल्या असतील. यरुशलेमेबद्दल, त्या ठिकाणाबद्दल, कोटाबद्दल, मंदिराबद्दल अनेक गोष्टी त्याने ऐकल्या असतील. आणि आम्ही बघतो की प्राणो नेहेम्या या नावाचा अर्थ आहे यहोवा सांत्वन देतो. हालेलुया. नेहेम्याच्या नावाचा अर्थ काय आहे? हालेलुया. कारण परमेश्वराने बंदिवासातून सुटल्यानंतर यहुदा आणि इस्रायलला सांत्वना दिली. हालेलुया. तुमच्या जीवनात कधी अनुभव असा आला की एखादं दुःख आलं,
परंतु त्या दुःखात परमेश्वराने तुम्हाला दिलासा दिला, सांत्वन दिलं. हालेलुया. आम्ही बघतो की जे देवाचे सेवक लोक असतात प्राणो, जसं आम्ही बघितले प्राणो, जे लेखक आहे ह्या लेखकांच्या नावामध्ये, प्रत्येक लेखकाच्या नावामध्ये एक मीनिंग आहे, एक अर्थ दडलेला आहे. हालेलुया. यशया नावाचा अर्थ काय आहे? देव तारणारा. हालेलुया. सो जे प्रत्येक एक लेखक आहे प्राणो, ह्या लेखकामध्ये परमेश्वराचा जो गुण आहे किंवा परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. हे नावं जे आले हे सहज नाही आले प्राणो, ह्या प्रत्येक नावामध्ये अर्थ आहे. म्हणून मला वाटतं बऱ्याचदा ज्यावेळेस आपण वचनामध्ये लेखकाबद्दल बघतो तर त्यांच्या नावाबद्दल पण आपण बघतो की, कारण या नावामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की जो नेहम्या आहे प्राणो, त्याच्या नावाचा अर्थ आहे यहोवा सांत्वन देतो. सांत्वन म्हणजेच दिलासा. प्रभूने दिलाय तुम्हाला, तुमच्या दुःखातून प्रभूने सोडवलंय. हालेलुया. कारण तो प्रभू दिलासा, सांत्वन देणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं की जशी एखाद्याची माता सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करेल. हा प्रभूचा गुणधर्म आहे, सांत्वन करणं. हालेलुया. ओके. सो आम्ही बघतो की प्राणो, इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ही घडलेली घटना आहे. आणि आम्ही बघतो की हा जो नेहम्या आहे प्राणो, बरेचसे बायबलचे विद्वान जे आहेत ते म्हणतात की तो यहुदी वंशातला असावा, तो राजघराण्यातला असावा. आणि प्राणो आम्ही बघतो की तो एका कामगिरीवर आहे. पारसाचा राजा जो आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना प्राणो तो राजाला प्याला देण्याचं काम करत होता. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, नेहम्याचा 1 अध्याय वचन 11 आणि शेवट, त्याचा शेवट. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर. ह्यावेळी मी राज्याच्या पालकदाराबरोबर होतो. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की हा जो नेहम्या आहे तो एक प्यालबदाराचं काम करणार आहे, राजाला प्याला देण्याचं काम करणारा एक विश्वासू सेवक आहे. कारण प्राणो हे काम जे आहे विश्वासू लोकांना सोपवलं जायचं, जे आचार्याचं काम असेल. कारण प्राणो ह्या सगळ्या गोष्टी राजाच्या खाण्यापिण्या संदर्भात होत्या, बरोबर. जर राजाला काही झालं तर ही जबाबदारी सर्वस्वी त्यांच्यावर यायची. आणि म्हणून प्राणो एका मोठ्या कामगिरीवर, एका मोठ्या उच्च पदावर राजाच्या नेहमी संपर्कात असणारा हा नेहम्या आहे प्राणो. हालेलुया. परमेश्वराने या कार्यावर त्याला नियुक्त केलं होतं, ते यासाठी की त्याने राजाकडे विनंती करावी की मला माझ्या देशामध्ये जाऊ द्या आणि जो पडलेला कोट आहे तो कोट बांधण्याची परवानगी द्या. हालेलुया. बऱ्याचदा परमेश्वर त्याच्या लोकांना अशा ठिकाणात ठेवतो प्राणो की त्या ठिकाणी राहून ते देवाचं काम करू शकतात. परमेश्वराने यस्तेरला आम्ही बघतो की पटराणी म्हणून ठेवलं आणि त्याचा आम्ही बघतो की त्याचा जो परिणाम झाला की तिने यहुदी लोकांसाठी मध्यस्थी केली, उपवास केले प्राणो, राजाकडे विनंती केली, राजाकडे रथबदली केली आणि तिच्यामुळे संपूर्ण यहुदी लोक बचावले गेले. सो ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला ठेवतो प्राणो, किंवा कुठल्याही पदावर किंवा कुठल्याही कामगिरीवर जर परमेश्वर ठेवतो प्राणो, तर या मागे परमेश्वराचा उद्देश, परमेश्वराचा हेतू असतो प्राणो. हालेलुया. प्राणो आमच्या जीवनात एक अनुभव आम्ही घेतला की आम्ही ज्याही ठिकाणामध्ये गेलो ना तिथे कोणी ना कोणीतरी प्राणो विश्वासणारे किंवा ओळखीचे मिळतात. आणि बऱ्याचदा ज्या कामाला खूप उशीर होणार असतो ते कामं लवकर होतात. तुम्हाला आलाय का कधी हा अनुभव? आलेला आहे. हालेलुया. हॉस्पिटलमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही जाल प्राण कोणी ना कोणी तुम्हाला जे विश्वासणारे आहे ते भेटतात, आहे की नाही, ते तुम्हाला मदत करतात. कारण परमेश्वराने त्याच्या लोकांसाठीच नियुक्त केलेलं असतं. आणि प्राणो जर परमेश्वर अशा ठिकाणामध्ये आम्हाला ठेवतो प्राणो, आम्ही बघतो की प्राणो हे काम करत असताना पण त्याने देवाचं काम केलं प्राणो. हालेलुया. आम्ही कुठेही असू,
प्राणू कुठल्याही पदावर असू द्या किंवा कुठलंही आम्ही काम करू द्या प्राणू, त्यामध्ये देखील आम्ही देवाचं काम करणं गरजेचं आहे. हालेलुया. हे नेहम्याचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणू. आणि आज प्राणू विशेष करून आम्ही नेहम्याच्या उपासाबद्दल, कारण आपण उपास प्रार्थनेमध्ये आहोत आणि प्राणू नेहम्याच्या उपासाबद्दल आम्ही प्राणू आज जाणून घेणार आहोत की प्रत्येक गोष्ट करणं अगोदर नेहम्या उपास आणि प्रार्थनेला प्राधान्य देतो. हालेलुया. ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळते प्राणो, नेहम्याचा पहिला अध्याय वचन 1 आणि 3 पर्यंत आम्ही वाचूया. 1 ते 3, पहिला अध्याय 1 ते 3. हकालाचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शिशून राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी, यरुशलेमेविषयी त्याचकडे मी पुस्तपास केला. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रतात राहिले ते मोठ्या दुर्दशेने असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्यांच्याविषयी आग लावून जाळून टाकिले आहेत. ओके. सो प्राणो आम्ही बघतो की प्राणो एक महत्त्वपूर्ण काम करत असताना, एक जबाबदारी सांभाळत असताना प्राणो त्याचं जे लक्ष आहे त्याच्या लोकांकडे आणि देवाचं नगर जे यरुशलेम आहे त्याच्याकडे लागलेलं आहे. हालेलुया. सो प्राणो आम्ही पण आमचं काम करत असताना आमचं लक्ष देवाच्या कामाकडे लागतं का हो? देवाच्या मंदिराकडे लागतं का? लागतं? ज्यांचं लागतं त्यांच्यासाठी मी जोरदार टाळ्या वाजवतो. सो एक वचन आम्ही वाचू प्राणो, उत्पत्ती याचा 40वा अध्याय वचन 1 आणि 2. यानंतर असे झाले की मिसराच्या राजाचा पॅलेबदार व आचारी या दोघांनी आपला स्वामी मिसराचा राजा ह्याचे काही अपराध केला. पॅलेबदारांचा नायक व आचारांचा नायक ह्या त्यांच्या दोघा सरदारावर फारो रागवला. तेव्हा त्यांनी त्यास गार्देच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले. तसेच योसेफही अटकेत होता. ओके. सो पॅलेबदाराबद्दल आणि आचाराबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांची जे काम होतं ते किती जबाबदारीचं काम होतं. फक्त प्याला भरून घ्यायचा आणि द्यायचा असंच नाही प्राणो. हालेलुया. हे खूप जोखमीचं काम आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की या वचनामध्ये यानंतर असे झाले की मिस्राच्या राजाचा पॅलेबदार व आचारी या दोघांनीही आपल्या स्वामी मिस्राचा राजा ह्याचा काही अपराध केला. जर प्राणो त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अपराध व्हायचा तर त्यांना अटकेत ठेवलं जायचं आणि त्यांना शिक्षा दिली जायची. हालेलुया. म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये प्राणो तत्पर राहणं आणि प्राणो संपूर्ण लक्ष त्यांनी त्यांच्या कामाकडे लावणं गरजेचं आहे. कारण कुठलीच चूक मान्य केला जात नव्हती, कारण राजाच्या खाण्यापिण्याच्या संदर्भात हा प्रश्न होता. आपली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडत असताना पण प्राणो आम्ही बघतो की नेहम्याचं लक्ष आहे ते परमेश्वराच्या लोकांकडे आणि यरुशलेमेकडे लागलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्राणो आम्ही देखील आमची जबाबदारी चोखपणे पाडत असतानाही आम्ही देवाकडे आणि देवाच्या लोकांकडे, देवाच्या मंदिराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही शिकवण प्राणो नेहम्याच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते. आम्हा प्रत्येकाला प्राणो काम प्रभूने नेमून दिलेलं आहे. हालेलुया. परंतु प्राणो आमचं जीवन फक्त आमच्या पुरतं मर्यादितच नाही किंवा आमच्या कुटुंबापुरतंच मर्यादित नाही, तर जितकी प्राणो आमची जगिक जबाबदारी तितकीच आमची आध्यात्मिक जबाबदारी देखील आहे. मी माझं कुटुंब झालं बस, आम्हाला काही घेणं देणं नाही प्राणो. ही आत्मिक जबाबदारी आहे प्राणो आणि ही आम्ही घेतलीच पाहिजे. आम्ही फक्त या जगामध्ये खाण्यापिण्याला स्वतःचं कुटुंब संसार झालं संपलं इतकंच आमचं जीवन नाही. आम्हाला प्रभूने काहीतरी उद्देशाने या जगामध्ये पाठवले आणि आम्ही ज्या उद्देशाने या जगात आलेलो आहे, परमेश्वराने ज्या कामासाठी ज्या सेवेसाठी आम्हाला पाठवलेलं आहे प्राणो, ती जबाबदारी ती सेवा आमच्याद्वारे पूर्ण झालीच पाहिजे. नाही तर आलो आणि गेलो. हालेलुया. हालेलुया. ह्या लोकांनी जे काम केलं ना प्राणो, ते अजूनही त्यांची साक्ष देत आहे. अजूनही ते आम्हाला शिकवण देत आहे.
हालेलुया. सहज त्यांची नावं इथं नाही आले प्राणो. याच्या मागे खूप मोठा संघर्ष, खूप मोठा त्याग, खूप मोठा विरोध, अनेक गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ते गेले. हालेलुया. त्यांनी त्यांच्या जगिक जबाबदाऱ्या आहे त्या जबाबदाऱ्या पण त्यांनी पार पाडल्या, आपलं काम पण पार पाडलं, त्यासोबत देवाच्या कामासाठी पण त्यांनी आपलं योगदान दिलं. हालेलुया. आम्ही देतोय का प्राणो? आम्ही देतोय का फक्त आम्ही आमच्या घरापुरतंच, आमच्या कुटुंबापुरतंच आमचं मर्यादित जीवन आहे? खरंच आम्ही देवाच्या कामामध्ये आमचं योगदान देतोय का? जर आम्ही देत आहोत तर प्राणो प्रभूला धन्यवाद की देव आमच्या जीवनाचा उपयोग त्याच्या कामासाठी करते. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या वेळेस प्राणो योसेफाच्या काळामध्ये आम्ही बघतो की जो प्राणो आचारी आहे आणि जो पॅलेबदार आहे त्यांनी राजाचा काहीतरी अपराध केला, काहीतरी चूक त्यांच्याकडून झाली असेल, काहीतरी दुर्लक्ष त्यांच्या कामात झालं असेल. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती याचा 40 अध्याय वचन 1 मध्ये की यानंतर असे झाले की मिस्राच्या राजाचा पॅलेबदार व आचारी या दोघांनी आपला स्वामी मिस्राचा राजा ह्याचा काही अपराध केला. पॅलेबदाराचा नायक आचाराचा नायक त्याच्या दोघावर सरदारावर फारो रागवला. तेव्हा त्याने त्यास गारद्याच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेविले. तिथेच योसेफ अटकेत होता. आणखी वचन 20 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरास मेजवानी दिली. सो वाढदिवसाची प्रथा ही फारोच्या काळापासून आहे की नाही? आणखीन एक वाढदिवस बायबलमध्ये आलेला, सांगा बरं कोणाचा आहे? हालेलुया. तुम्ही करता की नाही तुमचे वाढदिवस? फारोचा ज्यावेळेस वाढदिवस आला प्राणो त्यावेळेस त्याने काय केलं? मेजवानी दिली. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरास मेजवानी दिली आणि त्याने आपल्या पॅलेबदाराचा नायक व आचाराचा नायक यांना पुढे आणले. त्यांनी पॅलेबदाराच्या नायकास त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमिले आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला. पण त्याने आचाराच्या नायकास फाशी दिले. योसेफाने त्यांच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. तथापि पॅलेबदाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेविले नाही, तो त्याला विसरला. सो या ठिकाणामध्ये तुम्हाला एकच महत्त्वपूर्ण गोष्ट मी सांगू शकते की एक आचारी असणं किंवा पॅलेबदार असणं ही साधारण बाब नव्हती. जर त्यांच्या कामामध्ये कुठे चूक होते किंवा दुर्लक्ष होते किंवा कुठलाही अपराध होतोय तर त्याचं शिक्षा काय दिल्या जायची? काय शिक्षा दिल्या जायची? हालेलुया. मरणदंड. म्हणजे विचार करा प्राणो किती जोखमीचं काम नेहम्या करत आहे. हालेलुया. हे काम साधारण होतं? सहजरित्या केलेलं काम होतं हे नाही. अत्यंत जोखमीचं आणि चोखपणे काम करणारा हा नेहम्या आहे. आणि हे काम करत असताना प्राणो त्याचं लक्ष जे आहे ते देवाच्या लोकांकडे, देवाच्या लोकांच्या जी परिस्थिती आहे किंवा यरुशलेमेची जे कोट आहे, यरुशलेमेची जी अवस्था आहे तिच्याकडे लागलेलं आहे. हालेलुया. आणखी पुढे प्राणो ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की नेहम्याचा 1 अध्याय वचन 3 मध्ये की त्यांनी मला सांगितले बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तट ही पडला आहे. यरुशलेमेचा तट कसा पडला? मंदिर जाळून टाकण्यात आलं आणि यरुशलेमेचा कोट पाडून टाकण्यात आला. हालेलुया. बरोबर. ज्यावेळेस प्राणो ह्या गोष्टी नेहम्याने ऐकल्या, हालेलुया, आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 4 मध्ये की हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. प्राणो देवाबद्दल, देवाच्या पवित्र स्थानाबद्दल, त्याच्या लोकांबद्दल जो कनवळा जे प्रेम होतं प्राणो, ते प्रेम आम्हाला पाहायला मिळतं की तो खाली बसून रडू लागला. हालेलुया. किती प्रेमळ हृदयाचा हा नेहम्या आहे. हालेलुया. हालेलुया. बस सगळे संदेश ते असे नसतात बरं का. एलिया असा प्रेमळ नव्हता बरं का, आहे की नाही? इर्मयाला विपिंग प्रॉफिट म्हणतात, रडणारा संदेष्टा म्हणलाय, कारण तो त्याच्या लोकांसाठी रडायचा. पण सगळेच
संदेष्टे असे रडणारे नसतात बरं का. त्यांना त्रास झाला तरी ते रडतात. पण काही प्रियानो अलिशासारखे असतात. जर त्यांना त्रास झाला किंवा विरोध झाला किंवा त्यांच्या विरोधात बोललं की प्रियानो, मी बघतो की ज्यावेळेस अलिशाला काही मुलांनी चिडवलं, अलिशाने काय केलं, परमेश्वराच्या नावाने शाप दिला. आणि प्रियानो मी बघतो की जंगलातून अस्वली आल्या आणि अस्वलीने त्या जवळजवळ मला वाटतं 42 मुलं होते, त्यांना फाडून टाकले. हालेलुया. सगळेच संदेष्टे, सगळेच प्रॉफिट सारखे नसतात प्रियानो. परंतु आम्ही बघतो की हा नेहेम्या जो आहे हा कनवळेने प्रेमाने भरलेला आहे. इर्मया तसाच होता. म्हणून प्रियानो इर्मयाला विलाप करणारा संदेष्टा किंवा रडणारा संदेष्टा म्हणून ओळखलं जातं. आम्ही बघतो की काही जे संदेष्टे होते हे कणवळीने भरलेले होते, त्यांच्या शत्रूवर पण प्रेम करणारे होते. परंतु आम्ही बघतो की योना तसा नव्हता. हालेलुया. योना होता का? परमेश्वराने सांगितलं निनवेला जा, तो कुठे गेला? तार्शिसास. कारण त्याची इच्छा नव्हती की जे निनवे आहे, जी अश्शूरची राजधानी आहे, त्यांनी बदलावं ना. प्रत्येक संदेष्टे, प्रत्येक लोक, प्रत्येक सेवक सारखे नसतात. हालेलुया. पण हा नेहेम्या जो आहे हा प्रेमाने भरलेला, कनवळेने भरलेला हा आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याने ऐकलं की प्रियानो जो यरुशलेमेचा तट आहे तो तट काय झालेला आहे? पडलेला आहे. आणि जे लोक त्या ठिकाणामध्ये राहत आहे ते अत्यंत दुर्दशेत जगत आहे. कारण नबुखिदनेसराने पूर्ण जाळपोळ त्या ठिकाणात केली. हालेलुया. हालेलुया. हा परमेश्वराचा त्या लोकांवर आलेला कोप होता. ज्यावेळेस परमेश्वराचा कोप येतो प्रियानो, त्या ठिकाणी दुर्दशा येणार म्हणजे येणार. हालेलुया. म्हणून प्रियानो आमच्या जीवनात असा प्रसंग येऊच नये की परमेश्वराचा कुठलाही प्रकारे कोप आमच्यावर भडकू नये, असा आम्ही प्रसंग येऊ देऊच नये. आणि ज्याही ठिकाणामध्ये असा प्रसंग आला त्या ठिकाणी दुर्दशा झालेली. प्रियानो ह्या गोष्टी आम्हाला सावध करतात की प्रियानो आम्ही अशा प्रकारचं वर्तन करूच नये किंवा अशा गोष्टी आम्ही करूच नाही की ज्यामुळं देवाला क्रोध येईल. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्याचा क्रोध तो वेगवेगळ्या मार्गाने, मग तो कदाचित राजे पाठवून करेल, बंदिवासात घेऊन जाईल, किंवा दुष्काळ असेल, किंवा महापूर असेल, किंवा नैसर्गिक विपत्ती असेल, किंवा कुठल्याही गोष्टी असेल, मग तो त्याचा क्रोध कुठल्याही प्रकारे प्रगट कराल. म्हणून प्रियानो आम्ही ह्या सगळ्या गोष्टीपासून प्रियानो दूर राहणं गरजेचं आहे. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की नेहेम्याने ऐकलं की जो यरुशलेमेचा जो तट आहे तो पडलेला आहे, त्याच्या वेशी ज्या आहे आग लावून जाळल्या आहेत, त्यावेळेस आम्ही बघतो हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीयाच्या देवाची प्रार्थना केली. हालेलुया. ज्यावेळेस त्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल समजलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो त्याने काय केलं? उपवास केले. हालेलुया. त्याच्या मनात कदाचित त्याच वेळेस प्रियानो तट बांधण्याचा विचार आला असेल, परंतु प्रियानो त्या अगोदर त्यांनी जे केलं ते आहे उपवास आणि प्रार्थना. कदाचित परमेश्वराने त्या तटाला बांधण्यासाठी, त्या तटाला उभारण्यासाठी परमेश्वराने त्याला प्रेरणा दिली असेल. हालेलुया. ज्यावेळेस त्याने ऐकला की तट पडलेला आहे, त्याच वेळेस परमेश्वराने प्रेरणा दिली असेल की तट तुला उभारायचा आहे किंवा बांधायचा आहे. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की सगळ्यात अगोदर नेहेम्याने जे केलं प्रियानो ते म्हणजे त्याने उपवास केला आणि स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. जर परमेश्वर एखादी गोष्ट बदलण्यासाठी तुम्हाला निवडतो किंवा एखादी गोष्ट जर परमेश्वर तुमच्या मनात घालतो, तर प्रियानो सगळ्यात अगोदर जे आम्हाला करायचं आहे ते म्हणजे आम्हाला उपवास करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. पुनर्बांधणीची तयारीसाठी आम्हाला सगळ्यात अगोदर ज्या गोष्टी मिळवायच्या त्या म्हणजे प्रार्थनेचं आणि उपवासाचं पाठबळ. हालेलुया. जर परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी एखादी प्रेरणा तुम्हाला दिली असेल, एखादी जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे, एखादी गोष्ट परमेश्वराने तुमच्या अंतःकरणात टाकली असेल की माझे लोक, माझं मंदिर दुरावस्थेत आहे, माझ्या लोकांसाठी, मंदिरासाठी तू काहीतरी करायचं आहे, जे पडलं आहे त्याला तुला बांधायचं आहे. जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देतो तर त्या अगोदर तुम्ही उपवास करा आणि प्रार्थना करा आणि तुम्ही त्या पुनर्बांधणीसाठी तयार
कुठून, कसं, केव्हा, माझ्याकडे तर काही नाही, मग मी लगेच कसं करू शकतो? प्राणो, सगळ्यात अगोदर जे आम्हाला करायचं ते आहे आमच्या उपवास आणि प्रार्थना. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर किंवा त्याची तयारी करण्या अगोदर आम्हाला ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे ते आहे प्रार्थना आणि उपवास. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. बऱ्याचदा कधी कधी ह्या गोष्टी आम्ही दूर ठेवतो आणि बाकीच्या गोष्टीला प्राधान्य देतो. परंतु प्राणो, सगळ्यात अगोदर जर आम्हाला प्राधान्य द्यायचे तर ते उपवास आणि प्रार्थनेला द्यायचं आहे. याचद्वारे पुढील गोष्टी सुरळीत होणार आहे. प्राणो, कधी कधी प्राणो एखादं काम जास्त प्राणो आम्ही त्या कामाच्या मागे लागतो, ते काम सक्सेस होत नाही. आम्ही जातो, पळतो, येतो, चक्रा मारतो, बऱ्याच खर्च करतो, बऱ्याच गोष्टी होतो. जे मूळ आहे ते सोडून देतो. हालेलुया. मूळ काय आहे? उपवास आणि प्रार्थना. हालेलुया. पुढचं गोष्ट तर परमेश्वर सुरळीत करेल, परंतु त्या अगोदर तुम्हाला जे करायचं आहे, जी तयारी करायची आहे ती कशी करायची आहे? आत्मिक तयारी करायची आहे. कुठलंही काम करण्यासाठी उपवास आणि प्रार्थना. हालेलुया. ज्यावेळेस ही प्रेरणा परमेश्वराने नेहम्याला दिली, नेहम्या लगेच राजाकडे गेला का? सांगितलं की राजा मला असं असं करायचंय. हालेलुया. कधी कधी असं होतं प्राणो की एखादी गोष्ट, एखादी प्रेरणा किंवा एखादी गोष्ट परमेश्वर आमच्या मनात टाकतो प्राणो, आम्ही ती त्वरित उघडपणे करतो. परंतु प्राणो, नेहम्याचं जीवन आम्हाला खूप काही गोष्टी शिकवतं. येणाऱ्या अभिषेकाच्या सभेमध्ये प्राणो मी नेहम्याचा जो आत्मा आहे, सनबल्लट जो आत्मा आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे. ज्यावेळेस मी ह्याबद्दल तयारी करत होते, परमेश्वराने प्राणो तो सब्जेक्ट मला त्यावेळेस दिला, तो विषय मला दिला. आणि येणाऱ्या सोमवारी प्राणो त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर जाणूया. नेहम्याचा जो आत्मा आहे आणि त्याचे जे विरोधक होते, होरोनी, सनबल्लट आणि अमोनी तोबिया, हे स्पिरिट कसं काम करतं, ह्या दोन्ही गोष्टी आपण अभिषेकाच्या सभेमध्ये बघूया. ज्या प्रकारे प्राणो आम्ही नेहम्याबद्दल बघत आहोत की नेहम्यानं ज्यावेळेस प्राणो परमेश्वराने ती गोष्ट त्याच्या मनात घातली की मी यरूशलेमेसाठी काहीतरी केलं पाहिजे, जे काम पडलेलं आहे, तुटलेलं आहे. हालेलुया. ज्या गोष्टी विध्वंस झालेल्या आहे त्या मला पुन्हा रिबिल्ड करायच्या, मला पुन्हा त्या उभारायच्या आहे. मला देवासाठी काहीतरी करायचंय, जे काम कोणीच नाही केलं ते काम मला करायचंय. हालेलुया. कारण तट बांधण्यासाठी अगोदर कोणी पुढाकार घेतला का? नेहम्याच्या अगोदर नाही. हालेलुया. कदाचित परमेश्वर असंच काम आमच्याद्वारे करू इच्छितो की जे काम कोणीच केलेलं नाही, कदाचित ते काम परमेश्वर आमच्याद्वारे पूर्ण करू शकतो. हालेलुया. जर आमचं मन त्या प्रभूकडे लागलेले, आमचं मन त्याच्या सेवेसाठी, त्याच्या घरासाठी, त्याच्या नगरासाठी लागलेलं आहे, तर ह्या गोष्टी आपोआप आपल्या जीवनामध्ये येणार. आपोआप परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देणार की तुम्ही देवासाठी, त्याच्या सेवेसाठी तुम्ही काय करायचं आहे. आणि ज्यावेळेस प्राणो तुमच्या अंतःकरणामध्ये ही गोष्ट येईल, त्याचबरोबर प्राणो परमेश्वराची इच्छा, तुमची इच्छा, ह्या दोन्ही गोष्टीबद्दल परमेश्वर तुम्हाला दुजोरा देईल. कधी कधी प्राणो एखादी गोष्ट आमच्या जीवनात येते, बऱ्याचदा आम्हाला वाटतं की ही गोष्ट परमेश्वराकडूनच आहे, परंतु त्याला कुठलाच दुजोरा मिळत नाही. दुजोरा पण खूप महत्त्वाचा आहे बरं का. बऱ्याच वेळेस आमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारे कल्पना येतात प्राणो. बरेच लोक आम्हाला येऊन सांगतात की मला असं वाटतं, हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं सेवेमध्ये. परंतु खरंच प्राणो ह्या गोष्टी देवाकडून आहेत की नाही हे पडताळणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस देवाची ही योजना असते प्राणो, तर परमेश्वर कुठून ना कुठून आम्हाला दुजोरा देत असतो. आणि परमेश्वराने पण नेहम्याला दुजोरा दिला. तो आम्ही बघतो की राजाने त्याचा शब्द मान्य केला. जर ही योजना देवाकडून नसते तर राजाने नेहम्याचा शब्द मान्य केला असता का? त्याला अधिकार पत्र दिले असते का? सो ज्यावेळेस प्राणो परमेश्वराची ती योजना असते, परमेश्वराचं ते काम असतं, परमेश्वर प्राणो तुम्हाला कुठून तरी दाखवून देणार. परमेश्वर तुम्हाला दुजोरा देणार की हो, यामध्ये माझी इच्छा आहे. हालेलुया.
मी परमेश्वराची इच्छा पण जाणून घेणं गरजेचं आहे. नाहीतर करायचंय म्हणून करायचंय, परमेश्वराने अशी प्रेरणा दिली आणि तसंच करायचं नाही. प्राणो, तुम्ही परमेश्वराकडून मागा की खरंच हे काम तुझ्याकडून आहे का. प्रभू तुम्हाला दुजोरा दे. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्राणो माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुविधा असतात, मी परमेश्वराला मागत असते की परमेश्वरा तुम्हाला कुठून तरी सांग की हे तुझ्याकडून आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्राणो पौलाची पत्र हा विषय घ्यायचा होता, पाळसाहेबांचं माझं बोलणं झालं. मी म्हटलं आपण पौलाच्या पत्रांचा अभ्यास करू. त्यावेळेस त्यांनी मला दुसरा विषय सांगितला. नंतर आमच्या दोघांमध्ये खूप बोलणं झालं. म्हटलं ठीक आहे, आपण दुसरा विषय घेऊया. आणि त्याच दिवशी प्राणो दुपारून एक पार्सल घरी आलं आणि त्या पार्सलमध्ये आमचे MDUचे बुक होते आणि त्या MDUच्या बुक होते आणि ते पार्सल मी घेतलं आणि उघडलं आणि त्याच्यामध्ये एक आमच्या अभ्यासक्रमाचं पुस्तक होतं, पौलाची पत्रे. हालेलुया. तर प्राणो, परमेश्वर दुजोरा कसं, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं की परमेश्वर दुजोरा कसा देतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की परमेश्वर कसा दुजोरा देतो. पडला होता? किती जणांना पडला होता? हालेलुया. सो ज्यावेळेस त्या गोष्टी देवाकडून असतात, बऱ्याचदा आपण पण कन्फ्यूज असतो की खरंच हे आहे की नाही, किंवा हे माझ्या मनाचंच आहे. बऱ्याचदा परमेश्वर दुजोरा देत असतो. प्राणो, ज्यावेळेस प्राणो मला 10 पिढ्यांबद्दल आणि जे इजिप्शियन गॉड होते त्यांच्याबद्दल बोलायचं होतं प्राणो, त्याच्या अगोदर परमेश्वराने मला एक दृष्टांत दिला होता. आणि प्राणो, ज्या गोष्टी त्या प्लेगमध्ये ज्या 10 पिढ्यांच्या मध्ये होत्या प्राणो, त्याबद्दल प्राणो अगोदरच परमेश्वराने मला दाखवलं होतं. परंतु प्राणो माझ्या लक्षात ते आलं नाही. परंतु नंतर ज्यावेळेस प्राणो त्या विषयाला मी अभ्यासलं, हाताळलं प्राणो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टी परमेश्वरानेच मला अगोदर दाखवल्या होत्या. तसंच प्राणो एक विषय घेतला होता कीटक बद्दल आणि त्याच्या अगोदर प्राणो परमेश्वराने मला एक किडा दाखवला होता. एक भयंकर किडा मी दृष्टांतात पाहिला होता. एक अग्नीसारखं त्याचं शेपूट असणारं तो किडा होता आणि ज्यांना तो दंश करत होता प्राणो, त्यांना भयंकर अशा पीडा होत होत्या. अशा प्रकारे प्राणो त्या किड्याबद्दल मला परमेश्वराने दाखवलं. आणि नंतर मी विचार केला की कीटकांबद्दल आपण बोलू, पण मनात वाटलं की नाही, काही लोक हसतील की काय हा विषय, कीटक काय विषय आहे. आणि त्याचमध्ये प्राणो परमेश्वराने मला एक गोष्ट दाखवली की नरकातले जे किडे आहे ते मरत नाही. आणि यावरून मला ती संकल्पना म्हणजे स्पष्ट झाली की हे किडे जे आहे किंवा बायबलमधले जे कीटक आहे किंवा परमेश्वर याकोबाला कीटक का म्हणतो किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते मला प्राणो दृष्टांत आणि ज्यावेळेस परमेश्वराने ते प्रकाशन दिलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो विषय होता हा परमेश्वराकडून होता आणि याचा दुजोरा परमेश्वराने मला अगोदरच दृष्टांतातून दिला होता. सो माध्यम कसंही असू शकतं बरं का. हालेलुया. कदाचित परमेश्वर कोणाच्या तरी द्वारे तुम्हाला एखादी गोष्ट जर परमेश्वराने तुमच्या मनात घातली तर एखादी व्यक्ती त्याच गोष्टी तुमच्याशी येऊन बोलेल. दोघांची साक्ष खरी मानली जाते, बरोबर. कोणीतरी प्राणो त्या संदर्भात तुम्हाला बोलेल किंवा तुम्ही जर प्राणो त्या गोष्टीबद्दल विचार करत आहात कोणीतरी त्याचबद्दल तुम्हाला सांगेल. सो परमेश्वर कोणत्याही माध्यमातून दुजोरा देऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आलं का कधी असा अनुभव की तुम्ही काहीतरी मनात विचार केले आणि त्याबद्दल कोणीतरी तुमच्याशी बोलले त्याच विषयाला तसंच एक्झॅक्ट. हालेलुया. हालेलुया. सो ज्यावेळेस परमेश्वर एखादं दर्शन किंवा एखादी जबाबदारी, सेवा कार्य किंवा कुठली तरी प्रेरणा परमेश्वर देतो प्राणो, त्यासोबत तो दुजोरा नक्की देतो प्राणो. आणि यावरून हे प्राणो कन्फर्म होते, क्लिअर होतं की ही योजना परमेश्वराची आहे. पण बऱ्याचदा प्राणो आपण आपल्या मानवीय विचाराने अनेक गोष्टी करतो प्राणो, वेगवेगळे कधी कधी स्वप्नही पडतात. मग बरेच जण आम्हाला येऊन सांगतात की मला असं असं स्वप्न पडलं, मग मी असं करू का. पण प्रत्येकच स्वप्न हे देवाकडून असतं असं नाही. कधी कधी फक्त जास्त विचार केल्यानंतरही पण असे स्वप्न पडतात. परंतु जे बायबलच्या संदर्भात आहे, देवाच्या संदर्भात असेल, बराच वेळेस प्राणो ते स्वप्न खरे असतात. हालेलुया. सो स्वप्नाबद्दल प्राणो एखाद्या दिवशी निश्चित आम्ही अभ्यासू की स्वप्न कसे ओळखायचे. हालेलुया.
चला नेहेम्याकडे आपण जाऊया. नेहेम्या प्रियानो हा एक जबाबदारीचं काम करत असताना प्रियानो परमेश्वराच्या मंदिराबद्दल, देवाच्या सेवेबद्दल एक तळमळ त्याच्या अंतःकरणात होती. आणि परमेश्वराने जी प्रेरणा त्याला दिली प्रियानो, त्याचबरोबर प्रियानो परमेश्वराने त्याला दुजोराही दिला. हालेलुया, हालेलुया. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की नेहेम्याने ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ऐकल्या, यरूशलेमेबद्दल, त्याच्या दुर्दशेबद्दल ऐकलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की त्याने उपवास केले आणि स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. हालेलुया. नेहेम्याच्या पुस्तकामध्ये हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे, स्वर्गाचा देव. हालेलुया. सगळ्या गोष्टीचं नियंत्रण हे आमच्या स्वर्गाच्या देवामध्ये आहे. बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना शिकवताना म्हटलेलं आहे, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आणि हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे. सो ज्या प्रकारे प्राणो त्याची जी प्रार्थना सुरू होते, नेहेम्याची जी प्रार्थना सुरू होते, ती प्राणो वचन 4 पासून ते 11 पर्यंत ही नेहेम्याची प्रार्थना आहे. काय आहे जरा सांगा. कुठून चालू होते? वचन 5 ते 11. हालेलुया. आणि त्यामध्ये प्राणो तो या प्रकारे प्रार्थना करतो, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करते. रात्रंदिवस म्हणजे किती मोठं लोकांचं ओझं होतं प्राण. ज्यावेळेस परमेश्वर ओझं देतं प्राणो, जे ओझं देवाकडून असतं ना प्राणो, कुठलाही मनुष्य त्याच्या जीवाची पर्वा करत नाही. ते काम असो, सेवा असो, प्रार्थना असो किंवा उपास असो किंवा देवामध्ये केलेले कष्ट असो, कुठलीही गोष्ट असू द्या, पर्वा करतो का? कारण देवाने ओझं दिले. हालेलुया. आणि ज्यांना पर्वा नाही त्यांना काही घेणं देणं नाही, है ना. काहीही हो त्या लोकांचं, आपण कशाला त्रास करून घ्यायचा, है ना. आपण कशाला रात्रभर जागायचं, प्रार्थना करायचं. त्यांच्या दुष्कर्मामुळे ते झालेलं आहे ना. काही लोक असं पण विचार करतात, परंतु काही लोक असे असतात की खरंच परमेश्वराने त्यांना एक ओझं दिलेलं असतं त्यांच्या लोकांसाठी, जे स्वतःची पर्वा न करता रात्रंदिवस प्रार्थना करतात. आणि फार क्वचित असे लोक असतात. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, की जी प्रार्थना करते प्रियानो, नेहम्या जी प्रार्थना करते त्या अगोदर तो परमेश्वराला प्रियानो आनंदी करते, चांगले चांगले शब्द बोलून. हालेलुया. ह्या प्रार्थनेच्या पद्धती बर का, है की नाही. कारण ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की ही स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, तू थोर व भयावह देवा. तो परमेश्वराचा महिमा वर्णन करत आहे प्रार्थनेच्या सुरुवातीला. आम्ही करतो का लगेच आमच्या समस्या सुरू करतो. परमेश्वर असं कर, तसं कर, हे झाले, ते झाले, कर्ज झाले, हे झाले. नाही ना. अगोदर तुम्ही प्रभूचा महिमाच करता ना, करता की नाही. ह्या लोकांचं जीवन आम्हाला शिकवतं बरं का, की आमची प्रार्थनेची जी सुरुवात आहे ती कशी असावी, परमेश्वराचा महिमा करणारी, प्रभूला आनंदित करणारे. पण काही लोक प्रियानो लगेच आपल्या समस्याची लिस्ट अगोदर पुढे ठेवतात. हालेलुया, हालेलुया. ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात बरं का, आम्ही कशी प्रार्थना करायला पाहिजे. आणि यामध्ये प्रियानो तो परमेश्वराला थोर आणि भयावह देव म्हणतो. तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहे, ती मी कबूल करतो. प्राणो, आमच्या प्रार्थनेमध्ये कबुली जबाब असणं गरजेचं. आम्ही स्वतःबद्दल तर बऱ्याच वेळेस कबुली जबाब देतो प्राणो, परंतु आमच्या लोकांसाठी, नातेवाईकांसाठी, प्रियजनांसाठी आम्ही कबुली जबाब देत नाही. देतो का? देतो. आतापर्यंत कोणी दिलं बरं? तुमचे वाडवडील असेल किंवा तुमचे कुटुंब असेल की ज्यांच्याबद्दल तुम्ही प्रार्थना केली. हालेलुया.
खूप चांगली गोष्ट आहे की प्रियानो तुम्ही इतरांसाठी रद्दबदली करता, इतरांसाठी मध्यस्थी करता. इयोब आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायचा. हालेलुया. करत होता की नाही? इयोब याचा पहिला अध्याय वचन 5. इयोब 1:5. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्याची शुद्धी करी. तो प्रांतकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि माझ्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा योबाचा नित्यक्रम असेल. ओके, सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की इयोब जो आहे तो आपल्या मुलांसाठी बलिदान देते, हवन करत आहे, त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करत आहे. कारण या ठिकाणामध्ये वचनात लिहिलंय की हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्राप्त काळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतका बलीचे हवन करी. प्राप्त काळी म्हणजे सकाळीच. कदाचित त्याला रात्रभर झोप येत नसेल की न जाणो माझ्या लेकराने कुठलं तरी पाप केलं असेल आणि परमेश्वराचा कोप त्यांच्यावर आला असेल. म्हणून प्राणो आम्ही बघतो की कुठल्याही प्रकारचं शासन मुलांना होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे मुलांच्या जीवनामध्ये समस्या येऊ नये याच्यासाठी प्राणो जो इयोब आहे तो सकाळीच उठून काय करायचा? हालेलुया, बलिदान करायचा, प्रायश्चित्त करायचा. कारण वचन आम्हाला सांगतं की हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलून आणून त्याची शुद्धी करी. तो प्राप्त काळी उठून, जे रात्रभर त्याला तळमळ होत असेल की मी कधी उठेल आणि कधी माझ्या लेकरांसाठी मी प्रायश्चित्त करेल, न जाणो जर माझ्याकडून वेळ झाला तर एखादा अरिष्ट माझ्या मुलांवर येईल. पण त्याच्या अंतःकरणाला, त्याच्या मनाला एक तळमळ लागायची. हालेलुया. तो वाट पाहायचं की कधी सकाळ होईल आणि मी कधी परमेश्वरापुढे जाईल आणि कधी माझ्या लेकरांसाठी प्रायश्चित्त करेल. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रायश्चित्त करता का प्रियानो? न जाणो प्रियानो कित्येक चुका आपल्या लेकरांच्या जीवनातून होतात, परंतु प्रियानो इयोबाचं जीवन आम्हाला शिकवतं की आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी परमेश्वराकडे प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. नेहम्याने त्याच्या लोकांसाठी प्रायश्चित्त केलं. हालेलुया. कधी कधी असं वाटतं की फक्त आम्ही आमच्या स्वतःसाठीच करावं, पण नाही प्रियानो, देवाने आम्हाला इतरांसाठी, इतरांच्या पाप क्षमा करण्यासाठी प्रार्थना करण्याचा अधिकार प्रभूने आम्हाला दिला आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणामध्ये स्पष्ट होते प्रियानो, ज्या प्रकारे नेहमी 1 आणि 6 मध्ये की तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्र दिवस प्रार्थना करत आहे, ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केले आहे, ती मी कबूल करतो. जे वाडवडिलांकडून झाले, जे इतरांकडून झालेले आहे, त्याची कबुली नेहम्या त्याच्या प्रार्थनेमध्ये देत आहे. कारण नेहम्याला माहिती आहे की ह्या सगळ्या कारणांमुळे, परमेश्वराच्या विरोधात गेल्यामुळे यरूशलेमेची आणि यहुदाची दुर्दशा झालेली आहे. हालेलुया. ज्या गोष्टीमुळे प्राणो आमच्या जीवनात समस्या येतात, प्राणो आम्ही ओळखतो की आमच्या अपराधामुळे, आमच्या पापामुळे त्या गोष्टी आमच्या जीवनात आलेल्या आहे. आणि त्यासाठी प्राणो आम्ही आमच्या लेकरासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या प्राणो नातेवाईकांसाठी आम्ही मध्यस्थी करतो का प्राणो? हालेलुया. नेहम्यासारखा कळवळा आमच्यामध्ये आहे का प्राणो? आम्ही आमच्या स्वतःची पर्वा न करताही प्राणो मी रात्र दिवस त्यांच्या पापाची क्षमा मागतोय. आम्ही कबूल करतो की हो, माझ्या वाडवडिलांनी, माझ्या कुटुंबाने, माझ्या लेकरांनी, माझ्या परिवारातल्या व्यक्तीने तुझ्या विरोधात पाप केला असेल, प्रभू क्षमा कर. जर आजपर्यंत तुम्ही करत आले नसेल तर प्राणो यापुढे तुम्ही करा. इयोबाचं जीवन, नेहम्याचं जीवन आम्हाला शिकवतं की आम्ही इतरांच्या पाप क्षमेसाठी प्रार्थना करायला पाहिजे, त्यांची कबुली आम्ही द्यायला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर प्रियानो वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 7 मध्ये, वचन 7 आणि 8 वाचा. आम्ही तुझसमोर अतिशय दुर्वर्तेने केले आहे आणि तो आपला सेवक मोशे ह्यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाहिले नाही. तो आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विखरीन. हालेलुया.
सो या ठिकाणामध्ये प्राणो वचन आम्हाला सांगतं की आम्ही तुझ समोर अतिशय दुर्वर्तन केले. नेहम्या कबुली देत आहे. प्राणो आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये प्राणो जेही दुर्वर्तन आम्ही देवाच्या विरोधात केले, प्राणो आम्ही स्पष्टपणे त्याची कबुली देवाला देणं गरजेचं आहे. कारण दुर्वर्तनाची क्षमा देणारा केवळ परमेश्वरच आहे. हालेलुया. सो या ठिकाणी वचनामध्ये लिहिले की आम्ही तुझ समोर अतिशय म्हणजे खूप जास्त आम्ही तुझ्या समोर दुर्वर्तन केले आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेले आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्यांचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विखरीन. हालेलुया. सो ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात आम्ही जातो किंवा त्याच्या आज्ञांचं पालन होत नाही, परमेश्वर आम्हाला विखरून टाकतो. विखरणं म्हणजे विभागणं है ना. साध्या भाषेमध्ये म्हटलं तर विभागणं. परमेश्वराने विभागलं की नाही, विखरलं की नाही. बॅबिलॉनमध्ये, पर्शियामध्ये, अश्वरोष राजाच्या काळामध्ये काही यहुदी भारतामध्ये होते. हालेलुया. रोमनच्या काळामध्ये अनेक लोक विखरले गेले वेगवेगळ्या भागात. जी मायभूमी होती, जे यरूशलेम होतं, जे त्यांचं स्वतःचं स्थान, परमेश्वराच्या उपस्थितीचं स्थान होतं, प्राणो परमेश्वराने त्यांना विखरून टाकलं. हालेलुया. परमेश्वर का बरं विखरतो माहिती? एखाद्या कुटुंबाला, एखाद्या घराला ज्यावेळेस परमेश्वराच्या आज्ञा, नियम त्या घरामध्ये प्राणो पालन केल्या जात नाही. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास. प्रभू विनाकारण विखरत नाही. परमेश्वर आम्हाला आमच्या मायभूमीत, आमच्या कुटुंबात, आमच्या परिवारात परमेश्वर एकत्र ठेवतं. परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात पातक होतं त्यावेळेस परमेश्वर विखरून टाकतो. हालेलुया. आम्हाला आवडेल का की परमेश्वराने आम्हाला विखरलेलं, पांगलेलं आम्हाला आवडेल का? हालेलुया. देवाने त्यांना त्यांच्या यरूशलेमेत जे पवित्र स्थान होतं, जी पवित्र उपस्थिती होतं, त्यापासून परमेश्वराने त्यांना दूर केलं. प्राण वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये त्यांना विखरून टाकलं. बॅबिलॉनमध्ये, पर्शियामध्ये त्यांना विखरून टाकलं. कारण त्यांनी देवाच्या विरोधात पातक केलं. सो पातक कारणीभूत ठरतं प्राणो आपल्या कुटुंबाला विखरण्यासाठी, आपल्या जीवनाला विखरण्यासाठी. म्हणून प्राणो आमच्या जीवनातून कुठलंच असं पातक होऊ नये की ज्याद्वारे परमेश्वर आम्हाला विखरून टाकेल. हालेलुया. आणखी पुढे वचन 9 मध्ये लिहिले, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाचा निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. जरी सगळं पांगलेलं असलं तरी परमेश्वर काय करील? एकवट करेल. कधी? ज्यावेळेस आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर. कदाचित आज प्राणो तुमचं कुटुंब विखरलेलं असेल, तुमचे प्रियजन तुमच्यापासून दुरावलेले असेल, कुटुंब प्राणो विस्कळीत झालं असेल कुठल्याही कारणामुळे प्राणो. परंतु प्राणो जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करतो, त्याच्या आज्ञा मानतो आणि त्याप्रमाणे चालतो, जरी सगळं पांगलेलं असेल, सगळं विस्कटलेलं असेल तरी परमेश्वर ते सर्व काही एकत्र करेल. हालेलुया. वचन 10, पहा हे तुझे सेवक व तुझे लोक आहे, त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे. हे प्रभू, मी विनंती करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहे त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकाच आज यश दे. हालेलुया. नेहम्याने काय प्रार्थना केली? तुझ्या सेवकाला आज. हालेलुया. तुम्ही अशी प्रार्थना कराल? हालेलुया. कराल? जर तुम्ही कराल तर निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल. कारण तो परमेश्वर, नेहम्याचा परमेश्वर आज तसाच आहे. तो न बदलणारा परमेश्वर आहे. सो आम्ही आमच्या यशासाठी प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे, प्रभूचा गौरव केला पाहिजे, आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे. आणि प्रियानो, आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यशासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण ज्या प्रकारे नेहम्याने आम्ही
बघतो की प्रार्थना केली की तुझ्या सेवकास आज यश दे. हालेलुया. आम्ही म्हणूया, तुझ्या सेवकास आज यश दे. निश्चित प्रभू यश देईल. प्रार्थना. हालेलुया. तुम्ही जर कबूल केले तर प्रत्येक कामामध्ये परमेश्वर तुम्हाला यश देईल. हालेलुया. आणि पुढे वचनात लिहिले, आणि ह्या मनुष्याची त्याचवर कृपा दृष्टी होईल असे कर. राजा संदर्भात तो प्रार्थना करतो की माझ्यावर राजाची कृपा होईल, त्याची कृपा दृष्टी माझ्यावर होईल असे कर. आणि पुढे आम्ही बघतो की राजाची कृपा दृष्टी त्याच्यावर झाली. हालेलुया. आणि प्राणू पुढे खूप मोठा हा अभ्यास आहे की कशा प्रकारे नेहम्याने प्राणू तो तट बांधला, किती विरोध त्याला झाला, परंतु या सगळ्यामध्ये नेहम्या कसा टिकून राहिला. आणि खूप अल्पावधीत प्राणू नेहम्याने यरूशलेमचा जो कोट होता तो पुन्हा बांधला. हालेलुया. त्याला कसं सहकार्य मिळालं, कसा विरोध झाला, कसं त्याने नियोजन केलं, या सगळ्या गोष्टी प्राणू आपण नंतरच्या भागामध्ये बघूया. सो एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला या वचनातून सांगेल की कुठल्याही प्रकारचं जर काम करायचं असेल प्राणू, त्याची सुरुवात तुम्ही उपास आणि प्रार्थनेने करा. परमेश्वर निश्चित तुम्हाला त्या तयारीसाठी प्रभू त्याची कृपा दृष्टी पुरवेल. प्रभू करो हे वचन आशीर्वादित करो. राहिलेला भाग आम्ही पुढच्या भागामध्ये बघूया. आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला मी धन्यवाद देऊया की प्राणू परमेश्वराने आज त्याच्याद्वारे जो नेहम्याने उपवास केला त्याच्याबद्दल परमेश्वर आज त्याच्या वचनातून आमच्याशी बोलला. नेहम्याने बरेच दिवस उपवास केले प्राणू. जो तट त्याला बांधायचा होता त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केल्या प्राणू. त्यासाठी त्याने उपवास केले. आज जर कुठलं काम तुम्हाला पूर्ण करायचे प्राणू, त्याची सुरुवात तुम्ही उपवास प्रार्थनेच्या द्वारे करा. हालेलुया. कारण परमेश्वर उपवास प्रार्थनेच्या द्वारेच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश देणार आहे. कारण नेहम्याने तशी प्रार्थना केली की आज तुझ्या सेवकाला यश दे. सगळ्यांना नेहम्यासारखी प्रार्थना मी करूया की प्रभू तू आम्हाला यश दे. जी ही जबाबदारी, जी ही सेवा प्रभू तू आम्हाला दिली, तिला करण्यासाठी प्रभू तू आम्हाला यश दे. हालेलुया.